नमस्कार, माझं नाव आहे पूजा बनसोडे। माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उपवासासाठीला भगरची रेसिपी। साधी, सिंपल आणि एकदम टेस्टी अशी ही रेसिपी असणार आहे। तुम्ही ला दही, शेंगदाण्याची चटणी, पापड, तुम्हाला जसं हवं तसे ही भगरीची खिचडी तुम्ही एन्जॉय करू शकता। चला यासाठी काय काय लागतं आपण बघूया। यासाठी बघा आपण भगर घेतलेली आहे, शेंगदाणे, हिरवी मिरची, एक बटाटा घेतलेला आहे आणि तूप घेतलेला आहे आणि मिठाचा वापर यामध्ये आपण करणार आहोत। कढईमध्ये आपण सर्वात आधी शेंगदाणे भाजून घेऊया। छानपैकी आपण शेंगदाणे आधी भाजून घेऊया। आता आपण याला काढून घेऊया। याची साल काढून आपण हे क्लीन करून घेऊया। बटाटा बघा या पद्धतीने आपण छान असा बारीक चिरून घेतलेला आहे साल काढून। आता आपण कढईमध्ये तेल ॲड करूया। यामध्ये आपण बटाटा टाकूया। यामध्ये आपण थोडंसं मीठ ॲड करूया। यावर आता आपण झाकण ठेवून घेऊया। वाफेमध्येच आपण बटाटा हे करून घेऊया। शेंगदाणे बघा आपण या पद्धतीने आता हे क्लीन असे करून घेतलेले आहे। आता आपण उकळीमध्ये घेऊन त्याला फुटून घेणार आहोत। तुम्हाला हवा असल्यास तुम्ही मिक्सरमधूनही काढू शकता। कुठल्याने जे कमी जास्त याचा फ्लेवर येतो तो छान असतो, त्यामुळे मी कुटूनच घेणार आहे। बटाटे बघूया आपण। वाफेतच आपण हे बटाटा थोडंसं शिजवून घेणार आहोत। नंतर आपण भगरीमध्ये सुद्धा नंतर याला शिजवून घेणार आहोत। खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची। हे बघा जास्त बारीकही आपल्याला कूट करायचं नाहीये।
जास्त बारीक आहे, मी असं कूट केलेलं नाही. अशा पद्धतीने आपण कूट केलेला आहे. बटाटा बघा आपला आता तयार झालेला आहे. आता आपण याला काढून घेऊया. त्याच कढईमध्ये आता आपण थोडंसं तूप ॲड करूया. यामध्ये हिरवी मिरची, मिरची छान आपल्याला होऊ द्यायचं आहे. मिरची आपली छानपैकी झाली. आता आपण यात शेंगदाण्याचं कूट ॲड करूया. छान खमंग असं आपल्याला भाजून घ्यायचा आहे हा. आता यामध्ये आपण बटाटा ॲड करूया. फोडणी बघा आता आपली छानपैकी अशी भाजून झालेली आहे. तर यामध्ये आपण पाणी ॲड करूया. जेवढी तुम्ही भगर घेतली त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. आता यावर झाकण ठेवून आपण याची उकळी काढून घेऊया. आपल्या पाण्याला उकळी येईपर्यंत आपण भगरीला धुवून घेऊया. पाणी टाकून छान 1-2 पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे. हे बघा 2 ते 3 पाण्याने मी छान अशी भगर धुवून घेतलेली आहे. एकदम व्हाईट अशी झालेली आहे. चला आता आपण पाण्याला छान अशी उकळी फुटलेली आहे. आपल्या
छान 5 मिनटंभर आपल्याला पाणी हे आधी असंच उकळू द्यायचं आहे, म्हणजे शेंगदाण्याचा, मिरचीचा, बटाट्याचा पूर्ण फ्लेवर आपल्या ह्याच्यामध्ये उतरेल. आता यामध्ये आपण मीठ ॲड करूया. पाण्यामध्येच मीठ आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे यामध्ये. आता याला छान उकळी आल्यावर यात आपण भगर ॲड करूया. हे बघा, भगर आपण धुवून घेतली त्यामुळे त्याच्या गाठी होण्याची शक्यता नाही आहे. त्याला छानपैकी मिक्स करून घेऊया. छान अशी उकळी आली. गॅसात आपण लो फ्लेमवर कमी करूया आणि यावर झाकण ठेवून याला 5 मिनटंभर शिजू देऊया. छानपैकी हलवून घेऊन आपण ह्यावर परत झाकण ठेवूया, म्हणजे वाफेत तो छानपैकी होऊन जाईल. छान अशी मोकळी मोकळी आपली भगर तयार झालेली आहे. गॅस आता आपल्याला लो फ्लेमवरच ठेवायचा आहे. आता यावर आपण झाकण ठेवून गॅस बंद करून टाकूया आणि 5 मिनटंभर भगरीला असंच ठेवून देऊया. वाफामध्ये अजून शिजून जाते, छान लागते. हे बघा, 5 मिनटानंतर वाफेतच ठेवल्यानंतर आपली भगर एकदम छान अशी तयार झालेली आहे. चला आता आपण गरमागरम सर्व करूया. वरतून आपण यावर थोडंसं तूप घालूया.
आपली भगर तयार आहे. तुम्ही गरम गरम हिला खाऊ शकता. एकदम सुटसुटीत मोकळी अशी भगर आपली तयार आहे. अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू फॉर वॉचिंग.